आणि यानंतर थेट जाऊयात गोकुळ गीते यांच्या विजयाचा जल्लोष सध्या केला जातोय। त्यांचे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत। त्यांना खांद्यावर घेऊन गुलाल उधळत कार्यकर्ते हा जल्लोष करताना आपण पाहतोय। नरेंद्र दराडे जे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते त्यांचा पराभव करत गोकुळ गीते हे विजयी झालेत। त्यांना पुष्पगुच्छ दिला जातोय, गळ्यात हार घातला जातोय आणि कार्यकर्ते प्रचंड आनंदात जल्लोष साजरा करताना आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच त्यांना विजयाचं प्रमाणपत्र देखील देण्यात आलेलं होतं। उमेदवार चुकीचा होता, उमेदवार आम्हाला मान्य नव्हता अशी प्रतिक्रिया गोकुळ गीते यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना दिलेली होती। यापुढे गोकुळ गीते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण का जी चर्चा आहे त्यानुसार एकनाथ शिंदेंकडून त्यांना संपर्क साधला गेला असं कळतंय। पण अजून तरी या वृत्ताचा दुजोरा ना गोकुळ गीतेंनी केलाय ना काही वेळापूर्वी मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली। त्यावेळी देखील बोलताना उदय सामंत यांनी या संदर्भात कोणताही दुजोरा दिलेला नाही। त्यामुळे कार्यकर्ते जाणार तिथे प्रवेश करणार असं सांगणारे गोकुळ गीते